Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about cellulitis. Cellulitis is a bacterial skin infection. It is a common and can be caused by a variety of bacteria. It occurs when bacteria enter the body through a break the skin. The bacteria then spread rapidly causing inflammation and redness of skin. तर सेल्युलायटिस म्हणजे काय की ज्या शब्दाच्या मग ITIS येतं त्याला इन्फ्लमेशन म्हणतात. मी आधीही सांगितलं. ओके, इन्फेक्शन अँड इन्फ्लमेशन. तर सेल्युलायटिस म्हणजे काय, हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, स्किन इन्फेक्शन, जे कॉमनली कशामुळे होते, बॅक्टेरियामुळे होते. जेव्हा बॅक्टेरिया एंटर करतात बॉडीमध्ये तेव्हा ते काय करतात, स्किन ब्रेक करतात. प्लस तिथं स्किन ब्रेक झाल्यामुळं रॅपिडली ते सगळीकडं पसरल्यामुळं काय होतं की इन्फ्लमेशन आणि रेडनेस सुद्धा जाणवायला लागतो. दिस इज अबाउट सेल्युलायटिस. ओके, नेक्स्ट, कॉजेस ऑफ सेल्युलायटिस म्हणजे कारण काय आहेत या सेल्युलायटिसचे. तर फर्स्ट आहे ब्रेक इन द स्किन. जर समजा स्किन मध्ये तुमच्या कुठं कट असेल, ओके, ब्रेक असेल, स्क्रॅप आहे, ओके, किंवा इन्सेक्टनी बाईट केलंय कोणत्या तरी, म्हणजे माशी डासनी then skin condition. This can include eczema, psoriasis and athlete's foot. समजा स्किन कंडिशन मध्ये तुमची सोरियासिस असेल, व्हाईट पॅचेस असतील, एक्झिमा असेल, इन्फ्लॅमेशन असेल किंवा फूटला काहीतरी जखम झाले असेल तर त्यावरून सुद्धा बॅक्टेरिया आत एंटर करू शकतात. देन वीकेन इम्युन सिस्टम. तुमची प्रतिकारक शक्तीच कमी आहे तर तुम्हाला सेल्युलायटिसला सामोरं जावं लागतं. देन डायबिटीस. ज्या पीपलना डायबिटीस आहे त्यांना हाय रिस्क असते सेल्युलायटिसची. ओके, देन सिम्पटम्स ऑफ सेल्युलायटिस काय काय दिसून येत आहे. फर्स्ट आहे रेडनेस. रेड दिसायला लागतंय, तिथली त्वचा वॉर्म फील व्हायला लागत्या, टेंडर टू टच, असं ताठरपणा जाणवून येतो. स्वेलिंग, स्वेलिंग होतं, सूज येते, पेन होतं. ओके, प्लस फिवर, ताप येणार आहे कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन झालंय तुम्हाला. बॅक्टेरिया फॉरेन पार्टिकल आपल्या शरीरामध्ये गेलाय त्यामुळे काय होतं, फिवर येतो. क्लिअर. ओके, आता डायग्नोसिस ऑफ सेल्युलायटिस, की सेल्युलायटिस आपण कसं म्हणजे ओळखायचं आहे किंवा डायग्नोज कसं करायचंय. तर फर्स्ट आहे फिजिकल एक्झाम. डॉक्टर काय करतात, जो अफेक्टेड एरिया आहे तो फिजिकल एक्झाम करतात. म्हणजे तिथं पाहतात की टेंडरनेस आहे का, स्वेलिंग आहे का, रेडनेस आहे का. इफ यस तर सेल्युलायटिस. ओके, देन मेडिकल हिस्ट्री. डॉक्टर विचारतात की रिसेंटली तुम्हाला कुठली इंजुरी लागली आहे का, किंवा इंजुरी झाली आहे का, इलनेस आहे का कोणता, मेडिकेशन कोणते स्टार्ट आहे. तर यावरून सुद्धा त्यांना समजून जाते की यू हॅव सेल्युलायटिस. देन ब्लड टेस्ट. ब्लड टेस्ट मध्ये पण आपल्याला इन्फेक्शनचे साईन चेक करता येतात, त्यामुळे ब्लड टेस्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर ह्या 3 गोष्टीवरून आपल्याला समजतं की आपल्याला सेल्युलायटिस झालेला आहे. नेक्स्ट ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट काय करणार तुम्ही, फर्स्ट इन्फेक्शन झालं तर अँटीबायोटिक देणार. ओके, देन इलेव्हेशन. जिथं सूज आहे समजा पायाला आहे तर तो भाग जर आपण इलिव्हेट ठेवणार म्हणजे उंचावर ठेवणार जेणेकरून सूज उतरेल. देन वॉर्म कॉम्प्रेसेस. आपण काय करणार, हॉट वॉटर बॅग वगैरे देणार. ओके, का, कारण पेन आणि स्वेलिंग रिड्यूस होण्यासाठी. प्लस रेस्ट. रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जो अफेक्टेड एरिया आहे त्याला रेस्ट प्रोव्हाइड करायचे आणि फर्दर इंजुरी पासून वाचवायचं आहे. दिस इज अबाउट ट्रीटमेंट ऑफ सेल्युलायटिस. अँटीबायोटिक, इलेव्हेशन, वॉर्म कॉम्प्रेसेस अँड रेस्ट. कॉम्प्लिकेशन्स. आता कॉम्प्लिकेशन्स काय काय होतात सेल्युलायटिसचे. ऍप्सिस होतो. जर तिथं कलेक्शन ऑफ पस झालं तर तिथं ऍप्सिस आपण म्हणू शकतो. लिम्फॅन्जायटिस. जर लिम्फॅटिक वेसल्सनाच इन्फ्लमेशन झालं असेल तर लिम्फॅजायटिस पण होऊ शकतं. सेप्सिस म्हणजे हे एक ब्लड इन्फेक्शनचं लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. ओके, दॅट इज ऍप्सिस, लिम्फॅन्जायटिस अँड सेप्सिस.
आता प्रिव्हेन्शन कसं करणार, सेल्युलायटिस पासून कसं वाचणार तुम्ही? गुड हायजीन, वुंड केअर, प्रोटेक्ट युअर स्किन अँड मॅनेज अंडरलाईन कंडिशन. गुड हायजीन म्हणजे काय? स्पेशली आपल्याला हँड वॉश करायचं आहे, हँड हायजीन प्रॉपर ठेवायचं आहे. ओके, त्यामुळे काय होईल, आफ्टर टचिंग बिफोर टचिंग तुम्ही हँड वॉश कराल तर इन्फेक्शन होणार नाही, क्रॉस इन्फेक्शन होणार नाही. वुंड केअर, क्लीन आणि कव्हर वुंड प्रॉपरली. आपली वुंड क्लीन ठेवायची, क्लिअर ठेवायची आणि कव्हर करायचं. प्लस प्रोटेक्ट युअर स्किन, तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करायचंय. विअर द फुटवेअर. ओके, शूज घालत जा, चप्पल घालत जा, कधीही तुम्ही बाहेर जाताना असंच फिरू नका. मॅनेज अंडरलाईन कंडिशन, जे काय डायबिटीज आहे तर त्यांना कंट्रोल करा. अदर कंडिशन्स दॅट कॅन इन्क्रीज युअर रिस्क ऑफ सेल्युलायटिस. ओके, रिस्क जी असते ती इन्क्रीज होतं, त्यामुळे काय करायचं, कंट्रोल ठेवायचं डायबिटीसवर वगैरे. ओके, आपला रोल काय? असेसमेंट, ट्रीटमेंट, एज्युकेशन अँड मॉनिटरिंग. असिस्ट करायचं, सेल्युलायटिसच्या साइन अँड सिम्टम्सना असिस्ट करायचं, त्यावर ट्रीटमेंट द्यायची, म्हणजे काय, मेडिकेशन, अँटीबायोटिक्स वगैरे. देन एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं रिलेटेड टू सेल्युलायटिस. त्या पेशंटला सांगायचं, पेशंटच्या रिलेटिव्हला सांगायचं की सेल्युलायटिस म्हणजे काय, तो कशाने होतोय, त्याचे साइन सिम्टम काय. ओके, तुम्ही पण प्रिव्हेंट कसा करू शकता ते सांगायचं. आणि मॉनिटर, नर्सेस मॉनिटर पेशंट्स फॉर साइन ऑफ मुवमेंट और वर्सिंग ऑफ सिम्टम्स. नर्सेसला मॉनिटर करायचं पेशंटला त्याच्या साइन ऑफ इम्प्रुव्हमेंटमुळे. जर सायन्स इम्प्रुव्हमेंटचे असेल तर तुम्ही मॉनिटर करू शकता, वर्सनिंग असेल तर सिम्टम्स, म्हणजे जर बाद असतील सिम्टम्स तर ते पण मॉनिटर करायचे. असे चांगले आणि वाईट दोन्ही मॉनिटर करायचे. दिस इज रिलेटेड अबाउट रोल ऑफ नर्सेस इन cellulitis. Okay, thank you so much. I hope you understood this video. If you have doubt, then put it in comment. Okay, thank you so much. Press the like button and share to your friends. Thank you so much. Be safe. Do study hard. Okay, bye bye.